शिंदे सरकारच्या काळातल्या अजून एक निर्णयास मुख्यमंत्र्यांनी ब्रेक दिल्याचं समजतंय। आरोग्य विभागातील 3200 रुपयांच्या कामांना त्यांनी स्थगिती दिली आहे। शिंदे सरकारमध्ये तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे निर्णय स्थगित करण्यात आले आहेत। कामाच्या किमती फुगवून टेंडर्स दिल्याचा संशय आहे। रुग्णालयांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्यासंबंधीचं कंत्राट होतं। वर्षाला 638 कोटी प्रमाणे 5 वर्षांसाठी 3190 कोटींचं कंत्राट दिलं गेलं। पुण्याच्या खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024 ला कंत्राट दिलं होतं। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडून। अभिषेक, एकूणच यामध्ये पाहायचं तर शिंदे सरकारच्या काळामध्ये आरोग्य विभागामध्ये साधारणपणे 3200 कोटी रुपयांच्या कामांना सध्याला आपल्याला स्थगिती मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच ज्या कंपनीला कंत्राट देण्यात आलेलं होतं त्या कंपनीला कामाचा कोणताही अनुभव नसताना हे कंत्राट दिल्याचं यामध्ये समोर आलेलं आहे। आणि त्यामुळे आरोग्य आयुक्तालयाकडनं या संदर्भातलं काम जे आहे त्या संदर्भात स्थगिती आणण्यात आलेली आहे। एकूण मागील काही काळात जर का पाहायचं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं ज्या अनियमितता आपल्याला पाहायला मिळत आहेत मागील सरकारच्या काळात, त्यावर कुठेतरी आपल्याला सध्याला स्थगिती येताना पाहायला मिळते आहे किंवा ती कंत्राट असेल ती रद्द केली जात आहे। त्यामुळे एकूणच जर यामध्ये पाहायचं तर कुठेतरी तानाजी सावंत हे सध्याला संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। नेमकी त्यांची या संदर्भात बाजू काय असणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। काय माजी मंत्री तानाजी सावंत जे आहेत आरोग्य, मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे। मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईल। आता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे। त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दलचं त्याचबरोबर खासदार संजय राऊत काय म्हणालेत आपण तेही पाहूया। शिंद्यांच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आहे। आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करणारा, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही, त्याच्यामध्ये ते एक आहेत। आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य